आपलं ब्रेकफास्ट झाल्यानंतर लंचचा टायमिंग 12 ते 1 असतो आणि तोच ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जसं सूर्य वरती येतो डोक्यावरती तसं आपला जठराग्नी पण खूप चांगला प्रज्वलित होतो आणि आपण खाल्लेलं डायजेस्ट होतं. तर लंच आपलं नेहमी हेवी पाहिजे. मग त्याच्यामध्ये जसं लंचच्या अगोदर अर्धा तास अगोदर पाणी पिणं महत्त्वाचं आहे. जर आपण वेट लूजवरती असेल तर आणि तसंही आपल्याला जेवताना मधी आधी पाणी प्यायचं नाही. जर ठसका वगैरे लागत असेल तर एखादं सिप पाणी पिणं महत्त्वाचं आहे. पण जेवणाच्या अगोदर अर्धा तास जेवढी तहान असेल तेवढं पाणी प्यायचं. आणि लंच स्टार्ट करताना आपल्याला सॅलड बरोबर करायचं. सॅलड खाल्लं तर फायबर ही मिळेल आणि आपल्याला जी जास्त आपली खूप भूक आहे तर ती थोडीशी कमी व्हायला हेल्प होईल. मग लंच मोस्टली चपाती कमीच करायची आपल्याला. तर चपातीच्या ऐवजी भाकरी, मग भाकरीमध्ये आपण नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, आता हा विंटर सीझन आहे तर बाजरीही चालते. बाजरीची भाकरी वगैरे खाऊ शकतो आणि थोडंसं वरण भातही घेऊ शकतो. त्याच्यामध्ये घी ॲड करू शकतो. फक्त भाज्यांना आपण ऑइल कमी यूज करायचं, कच्ची घाणीचं ऑइल यूज करायचं, रिफाईंड ऑइल कमी करून टाकायचं, पूर्णपणे म्हणजे बंदच करायचं आहे. कच्ची घाणीचं शेंगदाणा तेल वगैरे आपण वापरू शकतो. आणि मग तूप मोस्टली म्हणजे देशी गाईचंच यूज करायचं का? हो, देशी गाईचंच तूप यूज करणं महत्त्वाचं आहे. ज्याला हंप असतो त्या गाईचं तूप खाल्लं तर खूपच चांगलं आहे शरीरासाठी. आपण जसं ऑइली इंटेक कमी करणार पण तूप पाहिजेच. आपल्या पूर्ण जॉईंट्सचं जे मुवमेंट्स होतात तर ते इझी व्हायला, डायजेशन इम्प्रूव्ह व्हायला घी खूप चांगलं हेल्प करतं. तर तुपाचं इंटेक डेलीच्या आपल्या डाएटमध्ये पाहिजे. जेवणानंतर मग थोड्या वेळाने म्हणजे अर्ध्या पाऊण तासानंतर पाणी प्यायचं. कारण की जो आपला जठराग्नी प्रज्वलित झालेला असतो तो पाणी टाकून आपण विझवायचा नाहीये. तर डायजेशन होऊ द्यायचं. डायजेशन लंच झाल्यानंतर आपण जसं थोडा वेळ आपले कामं करतो, इकडे तिकडे करतो, शतपावली वगैरे, त्याच्यानंतर जर तुम्ही बसून सिटिंग वर्क असेल तर तुम्ही वज्रासनमध्ये बसू शकता. खूप पूर्ण ब्लड सर्क्युलेशन लॉक होतं लेग मधलं आणि स्टमककडे इन्क्रीज होतं. त्याच्यामुळे तुमचं म्हणजे जेवण जे जेवलेलं आहेत ते चांगलं डायजेस्ट व्हायला हेल्प होतं. इवन जर तुम्ही घरी असाल किंवा लवकर उठत असाल तर वाम कुक्षी ही घेऊ शकता जेवणानंतर. अच्छा. पहिली लोक वाम कुक्षी घ्यायची. आताची एवढी फास्ट लाईफ झाली की कुणाला दुपारी वेळ मिळत नाहीये किंवा जास्तही झोपतात तर तेही नकोय आपल्याला. वाम कुक्षी 10 to 20 मिनिट्स मध्येच झाली पाहिजे. अच्छा, राईट. तर हे लंच आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करू शकतो.